उमेदवारी डावलून दुसऱ्याला दिल्याच्या भावनेने कार्यकर्त्याला अश्रू अनावर। सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। यामुळे तिकीट वाटपासाठी कमालीची रस्सीखेच पाहायला मिळते। उमेदवार ठरवताना नेत्यांच्या नाकी नऊ आल्यात। सांगलीत आता उमेदवारी मिळण्याबाबतीत सर्वत्र संशयाचं वातावरण तयार झालंय। असाच एक प्रकार आज सांगलीत दिसून आला। सांगली महापालिकेचा प्रभाग क्रमांक 11 या ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागेवर भाजपाचा एक आक्रमक लढाऊ कार्यकर्ते दीपक माने यांच्या पत्नी प्रतिभा माने इच्छुक होत्या। तथापि बातम्या अशा बाहेर आल्या की या प्रभागाची उमेदवारी त्यांना न मिळता कोणा अन्य नवख्या अशा उमेदवाराला तेथून तिकीट देण्यात आलं। या बातमीने उद्विग्न होऊन दीपक माने आपल्या पत्नीसह सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात पोहोचले व त्यांनी तेथे विचारणा केली। आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध न झाल्याने दीपक माने यांनी त्यांच्या कार्यालयातच जमिनीवर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलं। यावेळी बोलताना ते इतके भावनाविवश झाले होते की आपली उमेदवारी डावलल्याच्या भावनेने त्यांना अक्षरशः रडू कोसळला। अश्रू अनावर होऊन ते रडू लागले। त्यावेळी तेथे उपस्थित झालेल्या भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांनी त्यांचं सांत्वन करत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण उमेदवारीवरून सध्या सांगलीत मात्र असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय। गेले 10 वर्ष झाले इथे गेले 10-12 वर्षापासून आम्ही भाजपच्या एकनिष्ठपणे काम करतोय। काम चालू आहे आमच्या एकनिष्ठपणे आणि पक्षासाठी केसेस अंगावर घेतल्यात, पक्ष संघटनेने रुजवलेला आहे, तळागाळात जाऊन तिथे केलेलं आहे। त्याच्यासाठी बऱ्याच आम्हाला त्रासही झालेला आहे। आत्ता इलेक्शनला ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे। आम्ही जुन्या पण करतो ओबीसी महिलांमधून आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। वीजचं सर्वेप्रमाणे करायचं असं पहिल्यापासून ठरलेलं आहे। तर आता एकदमच नवीन म्हणजे आम्हाला कुणाला कमी लेखायचा विषय नाही आहे, पण भाजपचा त्यांचा काही संबंध नाही आहे, जवळपास काही ते भाजपशी नाही आहेत, काही नाही। अशा एका नवख्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट दिल्याचं आम्हाला समजते। म्हणजे समजते म्हणून आम्ही भांडायला किंवा आंदोलनाला आलेलो नाही, दादाला आम्ही भेटायला आलो। दादा हे खरं आहे का, आणि खरं असलं तर बाबा हे कशा पद्धतीनं दिलं आहे, मग त्यांचं आमच्यापेक्षा काम जास्त आहे का, असलं तर आम्हाला मान्य आहे। मग आम्ही त्यांचा झेंडा घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार। दादाला आम्ही फोन लावतो, दादा फोन उचलत नाही आहे। दादा आली त्यांना दादांना भेटून दादांना आम्हाला समजावून सांगितले आम्ही त्यांचं पक्षासाठी काम करणार आहे। वार्डात इथं बसायचं काय करणार, बसलं नाही, दादाची वाट बघतो, फोन उचलत नाही ते दादांना भेटणार आणि जा। प्रतिभा माने, आम्ही वार्ड क्रमांक 11 मधून आहेत। तिथं ओबीसी महिला पडलेल्या आहे, त्यामुळे आम्ही ओबीसी महिलामधून उमेदवारी मागितलेली आहे। आणि आता आम्हाला असं कळतं की ओबीसी महिला उमेदवारी एका वेगळ्याच व्यक्तीला दिली गेली आहे। मग त्या व्यक्तीनं जर खरोखर त्याचं काम आमच्या कामापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्यांना नक्कीच द्यावं, आणि हेच आम्ही दादांना विचारण्यासाठी आलेलो आहे। काय दादांकडून काय दादांनी फक्त आम्हाला एवढं सांगा की सर्वेमध्ये त्यांचं काम असेल तर नक्कीच त्यांना द्यावं, पण त्याच्या सर्वेत काय आहे, काय कामं आहेत त्यांची ते आम्हाला सांगावीत, समजून सांगावे दादांनी की बाबा ह्यांचं काम श्रेष्ठ आहे, हे असं आहे, तुमचं काम श्रेष्ठ नाही आहे, आमच्यापेक्षा ते वरचढ असतील तर ठीक आहे, आम्ही त्यांचं काम करू। नवखे उमेदवार कोण आहे ते माहीत नाही आम्हाला काय, बट कधी आले पक्षात हे तरी काहीच माहीत नाही आम्हाला। फक्त आम्हाला देत नाही आहेत, त्यांना देत आहे तेवढंच कळालं।